आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। लौकिक अलौकिक पारलौकिक साधु संतों की सभा, आध्यात्म ज्ञानी आत्मज्ञानी धर्मवंतों की सभा। तेजस्वियों ओजस्वियों रवि सम ज्वलंतों की सभा, श्री राम के दरबार बैठी दिग दिगंतों की सभा। लौकिक अलौकिक पारलौकिक साधु संतों की सभा। जगातील सर्वात महान योग्यांच्या आणि ऋषींच्या येण्यानं अयोध्येची धरती पवित्र झाली आहे। गुरुदेवांचे आशीर्वाद आणि आमच्या पूर्वजांच्या केलेल्या पुण्यकर्मामुळेच आम्हाला आज आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आहे। आम्हाला आपला सेवक समजून तुम्ही जी कुठलीही आज्ञा द्याल ती पूर्ण करणं आम्ही आमचं सौभाग्य समजू। आमच्याकडे जे काही आहे, कोश, सेना, हत्ती, घोडे, अगदी आमचं राज्यही आम्ही आपल्या श्रीचरणांवर अर्पण करतो। ह्या व्यतिरिक्त आमच्या योग्य कुठलीही सेवा असेल तर आपण निसंकोच सांगावे। आमचे प्राण देऊनही आम्ही ते काम पूर्ण करू याचं आम्ही वचन देतो। श्रीराम, अशी गोष्ट इक्ष्वाकू वंशाचे लोकच बोलू शकतात। आपल्या हृदयाची विशालता अद्वितीय आहे। आपण धन्य आहात। आम्ही सगळे आपल्यावर प्रसन्न आहोत। आपण रावण आदी राक्षसांचा संहार करून मुनिजनांचे जीवन सुखमय केले आहे। त्याही पेक्षा मोठा चमत्कार होता इंद्रजिताचा वध करणे। त्या महान कार्यात लक्ष्मणाने सफलता प्राप्त केली। आपण सगळे भाऊ धर्माचे रक्षक आहात, म्हणून प्रसन्न होऊन आम्ही सगळे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलोय। महाराज, आम्हाला अजून काहीही घेण्याची इच्छा नाहीये। आपण जे आपलं राज्य आम्हाला अर्पण केलं ते आमच्या सर्वांकडून प्रसाद रूपाने पुन्हा ग्रहण करा। आता आपण आपल्या आसनावर बसावे।
महाराज रामचंद्र, तिन्ही लोकांमध्ये इतक्या महान ऋषींचं एकत्र आगमन कित्येक युगांमध्ये शक्य झालं नाही. हे आपलं भाग्य आहे, अयोध्येचं सौभाग्य आहे. या सभेमध्ये पूर्व दिशेचे निवासी महर्षी कौशिक, गार्ग्य, गालव आणि कण्व आले आहेत. दक्षिणेकडून स्वयं भगवान अगस्त्य, नमुची, सुमुख आणि अत्रेय मुनी आले आहेत. पश्चिमेकडून महर्षी कौशय, नृशृंगू, कौशी आणि थौम्य आले आहेत. आणि उत्तरेकडून सप्तर्षी कश्यप, अत्रे, गौतम, जमदग्नी, भरद्वाज आणि विश्वामित्रांनी येण्याची कृपा केली आहे. ही एक दिव्य गंगा आहे जी स्वतः चालून तुझ्या घरी आली आहे. हिच्या पवित्र लाटांमध्ये स्नान कर. मनातून अहम मिटवून आणि विनम्रतेचा द्वार उघडून यांच्या श्री चरणांमध्ये झोळी पसरून बस आणि ज्ञान, भक्ती, वेद यातले जे मोती मिळतील ते गोळा कर. सीतेच्या गर्भात असणाऱ्या बालकासाठीही हे ज्ञान मोठं अनमोल आणि लाभदायी ठरेल. भगवन, तिन्ही लोकांमध्ये ज्ञानाचं दान सर्वात उत्तम मानलं गेलं आहे. आम्ही याचक आहोत, अल्पबुद्धी आहोत. आपण त्रिकालदर्शी आहात. आम्हाला ज्या योग्यतेचं समजाल ते ज्ञान आम्हाला प्रदान करण्याची कृपा करा. आमचे कान आपल्या वाणीचं अमृतपान करण्यासाठी आसुसले आहेत. हे राम, सत्याचा अनुभव स्वयं घे. दुसऱ्याच्या अनुभवावर विश्वास ठेवू नकोस. सत्याचा एकच पुरावा आहे, सत्याचे स्वयं दर्शन. जे गुरु म्हणतात की मी हे पाहिलंय आणि तू पाहू शकणार नाहीस, त्यांना गुरु नको मानूस. जो गुरु हे म्हणेल की तू प्रयत्न कर, मी तुला दाखवू शकतो, त्यालाच खरा गुरु मान. त्याच्यावरच विश्वास ठेव. अज्ञानी त्या मूर्खाप्रमाणे असतो जो सोन्यानं भरलेल्या पेटीवर बसून भीक मागत असतो. जेव्हा कोणी गुरु मिळतो तेव्हा तीच पेटी उघडून त्याला दाखवतो. हेच ज्ञान आहे. आत्मा आकाशात उडणारा एक पक्षी आहे. जसे एखादा उंच आकाशातून धरतीवरचे उंच उंच पर्वत देखील खूप छोटे दिसतात, त्याच प्रकारे आत्म्याच्या उंचीवरून जर जीवनाकडे पाहिलं तर ज्या गोष्टींना आपण खूप मोठं समजतो त्या खूपच गौण होऊन जातील. आत्मा जितक्या उंचीवर असेल तितक्याच लांबपर्यंत मागे आणि पुढची धरती मानवाला दिसेल. उंचीवरून तुम्ही पाहू शकता की ह्या कठीण पर्वतांच्या पलीकडे एक सुंदर तलावही आहे. यालाच त्रिकाल दर्शन म्हणतात. भगवन, वेद आणि श्रुतीच्या अनुसार सर्वात मोठा धर्म काय आहे आणि सर्वात मोठं दुष्कर्म काय आहे? सर्वात मोठा धर्म आहे अहिंसा. अहिंसा परमो धर्म. आणि सर्वात मोठं दुष्कर्म आहे दुसऱ्याची निंदा. गुरुवर, सर्वात मोठं दुःख कशात आहे आणि सर्वात जास्त सुख कशात मिळतं? दारिद्र्य हेच सर्वात मोठं दुःख आहे. सुखाचा अर्थ आहे जिथं कुठलीच अशांती नसेल. म्हणून सर्वात मोठं सुख संतांना भेटण्यात आहे. जसं गंगा जलाने शरीर आतून आणि बाहेरून पवित्र होतं, त्याच प्रकारे
संताच्या भेटीनं मन आणि आत्माला सुख मिळतं आणि शांतीही मिळते. महाराज, संत आणि असंताची काय लक्षणं आहेत? संत आणि असंतांची खूप सहज लक्षणं आहेत. संत दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी दुःख सहन करतात आणि असंत दुसऱ्यांच्या विनाशासाठी दुःख सहन करतात. जे संतांना दुःख देतात ते त्यांचंही भलं करतात. जसं चंदनाचा वृक्ष, जी कुऱ्हाड त्याला कापते तो तिलाही आपला सुगंधच देतो. संतांचा सहज स्वभाव आहे परोपकार, आणि असंतांचा स्वभाव आहे की दुसऱ्यांचा विनाश करण्यासाठी आपलाही नाश करून घेतात. प्रभू, भक्ती आणि ज्ञानात काय फरक आहे? ज्ञान एका दीपकाप्रमाणे आहे, भक्ती एका मण्याप्रमाणे आहे. दोघांमध्ये प्रकाश आहे. दोघांनाही जिथे ठेवलं तिथला अंधकार दूर होतो. चारी दिशांना प्रकाशच प्रकाश देऊन जातो. परंतु दीपकाला प्रकाशासाठी तेल, वात, आग यांची गरज असते. तर मण्यांच्या आत आपलाच प्रकाश असतो. काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादींच्या जोरदार हवेनं दिव्याची ज्योत फडफडू शकते आणि कधी विजूनही जाऊ शकते. परंतु लोभ आणि मोहाच्या वादळानं मण्यांचा प्रकाश कधीही विझत नाही. अशाच प्रकारे ज्यांच्या मनात खरी भक्ती आहे त्यांना कुठलीही लालसा, कोणताही लोभ कधीही पथभ्रष्ट नाही करू शकत. ज्ञानाचा शत्रू अहंकार आहे, तो पडू शकतो. भक्त विनम्र असतो, तो कसा पडेल? ज्ञान पुरुष आहे, माया स्त्री. ज्ञान मायेवर मोहित होऊ शकतो, तेव्हाच त्याचं पतन होतं. परंतु स्त्री स्त्रीवर मोहित नाही होत. म्हणूनच भक्तावर मायेचा कुठलाच प्रभाव नाही पडत. भगवान, भक्त आणि ज्ञानी व्यक्तीबरोबर कसं वागणं उचित आहे? ज्याप्रमाणे आई एका लहान बाळ आणि युवा पुत्राबरोबर वागते. लहान मूल जेव्हा आग किंवा सापाला धरायला जातं तेव्हा आई तळमळते आणि धावत जाऊन त्याचे रक्षण करते. परंतु जेव्हा पुत्र मोठा होतो, प्रौढ होतो, तेव्हा तिला समजतं की तो स्वतःचं रक्षण करू शकतो. म्हणून त्याची जबाबदारी आईवर राहत नाही. अशाच प्रकारे ईश्वर सुद्धा भक्तांची एका छोट्याशा लहान मुलाप्रमाणे स्वतः काळजी घेतात. ज्ञानी व्यक्तीसोबत एखाद्या प्रौढ मुलाप्रमाणे वागतात. कछु ज्ञान की गंग बहाए रहे, कछु ज्ञान की गंग नहाए रहे, कछु ज्ञान पिपासु जिज्ञासु बने या गंग की थाह लगाए रहे. सत्कर्मन को फल जाखी रहे, सत्संगन को सुख पाए रहे. ऋषि रघुवर के रघुवर, ऋषिगण के दर्शन लाभ उठाए रहे. यों ज्ञान और भक्ति के संगम पे बहुकाल सवै मिल स्नान कियो. आचार विचारन को संस्कारन को आदान प्रदान कियो. अति गूढ़ रहस्यन भेदन को साधु जन सहज बखान कियो. सहृदय श्री राम ने साधुन को सब विधि समुचित सम्मान कियो. दूत उपस्थित देख के कर गए स्थिति को भान. रामचंद्र ने पुनि दियो राजकाज में ध्यान.
महाराजांचा विजय असो. तुला पाहून असं लक्षात आलं आहे की तुला ज्या कामासाठी पाठवलं होतं आपल्या त्या कामात तू सफल झाला असशील. जेव्हापासून तू गेला आहेस तेव्हापासून आम्ही एक रात्रही नीट झोपलो नाहीये. आमच्या मनावर एक ओझं आहे की आमच्या राज्यातील एक स्त्री आमच्याकडे मदत मागण्यासाठी आली आणि आम्ही तिच्यासाठी काहीच नाही करू शकलो. आम्ही हाच विचार करत होतो की तिला काय यातना होत असतील, ती कुठे असेल आणि राजद्वारातून निराश होऊन गेल्यानंतर तिला आणखी कुठे मदत मिळालीही असेल की नाही. आर्य सोमागत, तुझ्या येण्याचा अर्थ आहे की तू तिच्याबद्दल सगळी माहिती घेऊनच इथे आलेला आहेस. होय महाराज. कुठं भेटली ती? ती तर नाही भेटली, पण तिच्या घरचा पत्ता मिळाला. तिचा पती आपल्या राज्याच्या सीमेवर गौतमी तटावर स्थित एका गावात राहतो. ती नाही भेटली म्हणजे ती आपल्या पतीच्या घरी नाही गेली? नाही. का? महाराज, तिच्या पतीनं तिचा स्वीकार करण्यास नकार दिला आहे. कुठल्या अपराधामुळे? ती तिच्या आईच्या घरून परत येताना रस्त्यात एका रात्रीसाठी कुठेतरी थांबली होती म्हणून. का थांबली होती? या बाबतीत वेगवेगळ्या समजुती आहेत. परंतु त्या स्त्रीने आल्यावर काहीतरी कारण सांगितलं असेल ना? महाराज, गावात विचारपूस केल्यावर असं कळलं की ती स्त्री एकच कारण सांगत होती. माहेराहून येताना तिला एक नदी पार करावी लागते. जेव्हा ती नदी किनारी पोहोचली तेव्हा संध्याकाळचा अंधार पडला होता, शिवाय पाऊसही पडू लागला होता. म्हणूनच नाविकाने नाव चालवण्यास नकार दिला. रात्रीचा अंधार, त्यात वर पाऊस, ती कुठं जाणार? म्हणून नाईलाजानं तिला ती रात्र त्याच नाविकाच्या घरी काढावी लागली. मग तिच्या पावित्र्यावर शंका घेऊन तिच्या पतीने तिला बाहेर काढलं. ती आपल्या पतीला तिच्या पावित्र्याचा विश्वास नाही देऊ शकली? कसा विश्वास देणार महाराज? विश्वास अशी काही वस्तू थोडीच आहे. विश्वास मनानं मानण्याची वस्तू आहे. मन मानलं तर विश्वास बसतो, मन नाही मानलं तर कितीही डोकं फोडा, विश्वास नाही बसणार. तरीही पती पत्नीचा संबंध तर अतूट असतो ना. छोट्या मोठ्या चुकांसाठी तर एकमेकांची क्षमा देखील मागता येत असते. परंतु महाराज, त्या जोड्यांमध्ये प्रेम फार कमी आणि अविश्वास जास्त आहे. पती विश्वास ठेवण्यास तयार नाही. तो म्हणतोय, जिथे एक रात्र काढली आहेस तिथंच जाऊन उरलेलं आयुष्य घालव. शेजार पाजारच्या लोकांनी स्त्रीला क्षमा मागायला सांगितली तर ती अजूनच रागावली. म्हणू लागली, मी क्षमा नाही मागणार. आता श्री रामाचं राज्य आहे, मला क्षमा मागण्याचं काहीही कारण नाही. मी राजाकडे जाईन, ते तुला अवश्य दंड देतील. हा तर मोठा विचित्र तर्क आहे. तिने ही गोष्ट कोणत्या विश्वासावर म्हटली? महाराज, आपल्या प्रश्नाचं उत्तर तर तीच देऊ शकली असती. मी जे ऐकलं ते सांगितलं. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. प्रणाम महाराज.
असं वाटतंय की गुप्तहेराचं बोलणं ऐकून खूप विचलित झाला आहात तुम्ही. असं काय बोलला तो ज्याच्यावर तुम्ही इतका गंभीर विचार करताय? तो जे बोलला नाही त्याचा विचार करतोय मी. असं वाटतंय की तो आमच्यापासून काहीतरी लपवतो आहे. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, की प्यास बुझत न बुझाए.